नमस्कार मित्रांनो, परमात्मा कथासागर मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत भगवान बालाजी यांची अद्भुत कथा। एक अशी कथा जिथे आहे प्रेम, रहस्य आणि चमत्कार। तर का सोडून गेल्या माता लक्ष्मी वैकुंठ आणि कसा झाला भगवान विष्णूंचा बालाजी अवतार। तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या परमात्मा कथासागर या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राइब करून ठेवा। तर चला सुरू करूयात या अद्भुत कथेला। एक काळ असा होता जेव्हा पृथ्वीवरती पाप वाढत होतं, लोकांच्या मनातून श्रद्धा कमी होत होती आणि देवताही चिंतेत पडल्या होत्या। तेव्हा वैकुंठात बसलेले भगवान विष्णू आणि त्यांच्या सोबत होती माता लक्ष्मी। एक दिवस असं काही घडलं ज्यामुळे सगळं बदलून गेलं। एक महान ऋषी, भृगु ऋषी, देवतांची परीक्षा घेण्यासाठी निघाले। सर्वप्रथम ते गेले ब्रह्मदेवाकडे, पण ब्रह्मदेवांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही। नंतर ते गेले शिवांकडे, पण तिथेही त्यांना समाधान मिळालं नाही। शेवटी ते पोहोचले वैकुंठात आणि तिथे त्यांनी थेट भगवान विष्णूंच्या छातीवरती लाथ मारली। पण आश्चर्य म्हणजे भगवान विष्णूंनी राग केला नाही, उलट त्यांनी ऋषींचे पाय पकडले आणि विचारलं, तुमच्या पायाला काही लागलं नाही ना? हे पाहून भृगु ऋषी नम्र झाले, पण ही घटना पाहून माता लक्ष्मी खूप रागवल्या। त्यांना वाटलं की त्यांच्या पतीचा अपमान झाला आणि त्या रागाने वैकुंठ सोडून निघून गेल्या। भगवान विष्णू एकटे पडले आणि मग त्यांनी ठरवलं की ते पृथ्वीवरती जातील आणि लक्ष्मीला शोधतील। अशा प्रकारे भगवान विष्णूंचा बालाजी अवतार सुरू झाला। ते पृथ्वीवरती आले आणि त्यांनी निवड केली एक पवित्र पर्वताची, तो म्हणजे तिरुमला पर्वत, जिथे आज लाखो भक्त जातात। आणि त्याच ठिकाणी भगवान विष्णू झाले भगवान बालाजी, वैकुंठेश्वर। जेव्हा भगवान बालाजी पृथ्वीवरती आले तेव्हा त्यांनी निवड केली एक दिव्य पर्वत आणि ऊर्जेने भरलेला पर्वत, तो म्हणजे तिरुमला पर्वत। हा पर्वत साधा नव्हता, ही जागा स्वतः देवतांनी निवडलेली होती। असं मानलं जातं की या पर्वतावरती शेषनागाचं अस्तित्व आहे आणि म्हणूनच याला म्हणतात शेषाचल पर्वत। भगवान बालाजी या पर्वतावरती एका झाडाखाली गंभीर तपस्या करू लागले। ना अन्न ना पाणी, फक्त ध्यान आणि लक्ष्मी देवींची आठवण। त्यांची ही अवस्था पाहून स्वर्गातील देवता सुद्धा व्याकुळ झाल्या। तेव्हा एक दिव्य स्त्री गुप्त रूपात त्यांना अन्न देऊ लागली। ती दुसरी कोणी नसून स्वतः माता लक्ष्मी होत्या। पण भगवान बालाजींना हे माहीत नव्हतं, ते अजूनही त्यांच्या शोधात होते। त्या काळात त्या परिसरात एक राजा राज्य करत होता। तो होता धर्मपरायण, भक्तिमय। त्याला एके दिवशी स्वप्न पडलं। स्वप्नात त्याला दर्शन झाले स्वतः भगवान बालाजींचे आणि त्यांनी सांगितलं, या पर्वतावर माझे एक दिव्य स्थान निर्माण कर। राजा लगेच उठला आणि त्याने त्या जागेचा शोध सुरू केला। अखेर त्याला एक जागा सापडली जिथे अद्भुत प्रकाश होता आणि एक दिव्य ऊर्जा जाणवत होती। तेच ठिकाण होतं जिथे भगवान बालाजी तप करत होते। राजाने त्या जागेवर एक भव्य मंदिर बांधायला सुरुवात केली। देवता, ऋषी आणि लोक सर्वांनी मिळून हे कार्य पूर्ण केलं आणि अखेर तो दिवस आला जेव्हा भगवान बालाजींची मूर्ती त्या मंदिरात स्थापित करण्यात आली। पण ही मूर्ती साधी नव्हती। आजही असं मानलं जातं त्या मूर्तीमध्ये स्वतः भगवान बालाजींचं जिवंत अस्तित्व आहे। मूर्ती नेहमी गरम असते, तिचे केस खरे आहेत आणि त्या मूर्तीमधील एक दिव्य शक्ती सतत प्रकट होत असते। तेव्हापासून आजपर्यंत लाखो भक्त तिरुपती बालाजी मंदिर मध्ये येतात, त्यांच्या मनातील इच्छा घेऊन, आणि भगवान बालाजी त्यांच्या प्रत्येक भक्तांची मनोकामना पूर्ण करतात। पण या कथेत अजून एक मोठं रहस्य आहे। तिरुमला पर्वतावर तपश्चर्या करत असताना भगवान बालाजी मनाने अजूनही एकटे होते, कारण त्यांच्या हृदयात होती माता लक्ष्मीची आठवण। पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं। एक दिवस जंगलात फिरत असताना भगवान बालाजींची नजर पडली
एका अतिशय सुंदर राजकन्येवर. ती होती पद्मावती देवी. ती एका राजाची मुलगी होती. अतिशय सुंदर, नम्र आणि भक्तिमय. तिच्या चेहऱ्यावरती एक दिव्य तेज होतं, ज्यामुळे भगवान बालाजी क्षणात तिच्या प्रेमात पडले. पद्मावती देवींच्या मनातही अगदी त्याच भावना निर्माण झाल्या. पहिल्याच भेटीत दोघांचं प्रेम जडलं. पण ही प्रेमकथा इतकी सोपी नव्हती, कारण भगवान बालाजी त्यावेळी एक सामान्य पुरुषाच्या रूपात होते आणि पद्मावती एक राजकन्या होती. तेव्हा राजाला हे समजलं. तेव्हा तो सुरुवातीला विरोध करतो, पण नंतर एका स्वप्नात त्याला सत्य कळतं की हा सामान्य पुरुष नसून स्वतः भगवान विष्णूंचा अवतार आहे. मग राजा आनंदाने या विवाहाला तयार होतो आणि सुरू होते एक भव्य दिव्य विवाहाची तयारी. हा विवाह इतका भव्य होता की देवता, ऋषी आणि संपूर्ण सृष्टी त्यात सहभागी झाली होती. पण एक मोठी समस्या होती. भगवान बालाजींकडे इतका पैसा नव्हता की ते इतका मोठा विवाह करू शकतील. पण त्यांनी घेतला एक निर्णय. ते गेले धनाचे देवता कुबेरदेव यांच्याकडे आणि त्यांच्याकडून घेतलं एक मोठं कर्ज. असं मानलं जातं आजही भगवान बालाजी हे कर्ज फेडत आहेत आणि म्हणूनच भक्त जे दान देतात ते त्या कर्जाच्या परतफेडीसाठी असतं. अखेर तो पवित्र दिवस आला जेव्हा भगवान बालाजी आणि पद्मावती देवी विवाहबद्ध झाले. तो विवाह फक्त दोन व्यक्तींचा नव्हता, तो होता श्रद्धा, प्रेम आणि भक्तीचा संगम. पण या कथेत अजून एक वळण आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की लाखो लोक तिरुपती बालाजी मंदिर मध्ये जाऊन आपले केस का कापतात? ही फक्त एक परंपरा नाही, ही एक भावना आहे, एक समर्पण आहे. ही कथा सुरू होते भगवान बालाजी यांच्या जीवनातील एका घटनेपासून. एक दिवस भगवान बालाजी तिरुमला पर्वतावर फिरत होते. तेव्हा अचानक एका गुराख्याने त्यांना ओळखलं नाही आणि रागाच्या भरात त्यांनी त्यांच्या डोक्यावरती प्रहार केला. त्या प्रहारामुळे भगवान बालाजींच्या डोक्यांचा एक भाग जखमी झाला आणि त्या जागेवरचे केस गळून पडले. हे पाहून एक दिव्य स्त्री पुढे आली. ती होती नीला देवी. तिला भगवान बालाजींचं दुःख सहन झालं नाही आणि तिने काय केलं हे माहित आहे का? तिने स्वतःचे केस कापले आणि ते भगवान बालाजींच्या डोक्यावरती अर्पण केले. भगवान बालाजी या भक्ताने खूप प्रभावित झाले आणि त्यांनी तिला आशीर्वाद दिला, आजपासून जो कोणी माझ्याकडे येईल आणि आपले केस अर्पण करेल त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. तेव्हापासून आजपर्यंत लाखो भक्त आपले केस अर्पण करतात. पण यामागे अजून एक अर्थ आहे. केस म्हणजे अहंकार, केस म्हणजे सौंदर्य, केस म्हणजे आपली ओळख. आणि जेव्हा भक्त हे सर्व सोडून देतो तेव्हा तो पूर्णपणे भगवानाला समर्पित होतो. म्हणूनच तिरुपतीमध्ये केस अर्पण करणं हे म्हणजे फक्त केस देणं नाही, तर आपला अहंकार, आपला इगो आणि आपली इच्छा भगवानाच्या चरणी ठेवणं आहे. तर मित्रांनो, ही होती दिव्य आणि अद्भुत कथा. यांच्या महिमा, रहस्य आणि भक्तीची ही कथा आपल्याला शिकवते की श्रद्धा असेल, विश्वास असेल तर देव नेहमी आपल्या सोबत असतो. जीवनात कितीही अडचणी आल्या, कितीही संकट आली, जर आपण मनापासून प्रार्थना केली तर भगवान नक्कीच आपल्या मदतीला येतात. म्हणून नेहमी चांगला विचार करा, चांगलं करा आणि देवावरती विश्वास ठेवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण अशाच भक्तिमय, रहस्यमय आणि प्रेरणादायी कथा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. तर तोपर्यंत धन्यवाद.